तकदीर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि लकी प्रेक्षक स्क्रीनवरती आपण पाहू शकता. खूप आनंदी येतो. मासला होते सुरुवात. चार षटकांची मॅच आणि सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल इथे वा काय फटका पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावा. मिळाला पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्याच बॉलवरती 4 धावा पाहायला मिळाल्या. दोन्ही संघ तेवढेच ताकदवर आहेत. इथे देखील फटका चांगला आहे परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि आता या ठिकाणी फलंदाज आर्यन नाईकला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. मध्ये भिरकावला होता परंतु तदनंतर दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद होताना आपण पाहिला. संदेश पाटील स्ट्राइक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. या अर्थी पायावरती पुन्हा एकदा चेंडू टाकला होता. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीयेत सहजरित्या. एका धावेने धाव फलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. आता स्ट्राइक एंडवरती तकदीर पाटीलला आपण पाहतोय ज्यानं मागच्या 2 मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला. सगळे बॅटिंग केले परंतु याही मॅचमध्ये चांगले प्रयत्न करावे लागतील. इथून जिंकलात तर एका ट्रॉफीचं हकदार या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला होता येईल परंतु प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. इथे फुल टॉस होता परंतु समाचार घेता आला नाही. जमिनीला घरंगळत चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने दन दन करत सीमा पार 4. बीमर साठी या ठिकाणी डिसिजन रेफर केला टीव्ही अंपायर कडे. थोड्याच वेळात तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी. चला मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. बघा समोर ती बाईकची लाईट्स आहे आपण कृपया करून बंद करा. फुलटॉस होता बॉल त्याच्यावरती चौकार पाहायला मिळाला तकदीरच्या बॅटमधून. सुंदर फटका. इथे समोरच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वा काय कमालीचा झेल पकडला आणि तकदीरने देखील डोक्यावरती हात मारलाय. तकदीरला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील चिकूला आपण पाहतोय. खरं तर ज्या अर्थी अफलातून गोलंदाजी डहाणू या संघाचे पाहायला मिळते आणि कमीत कमी धावेवरती रोकावा लागेल. खरं तर
बामणडोंगरी संघाचा जर आपण विचार केला तर भरपूर स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज मात्र ओमकार नाईक यांचा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सर्व आयोजक मंडळी आणि आमच्या माध्यमातून देखील त्याला दिल्या जात आहेत. उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला मॅचकडे आपण वळतोय. 2 विकेट्स आता बामणडोंगरी संघाने गमावल्यात आणि नवीन फलंदाज शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्त्वाची मॅच. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के या ठिकाणी दिलेत बामणडोंगरी संघाला. इथे चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. संयमी खेळी पाहायला मिळते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाव फलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या अर्थी पहिलं षटक समाप्त झालं आणि धाव फलकावरती 2 गडी बाद 9 ही सध्याची परिस्थिती आपण बामणडोंगरी संघाची पाहतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत काशीनाथ. भूमीतला आपण पाहतोय. भूमीतनं देखील इम्प्रेस केले. काशीनाथने देखील चांगली गोलंदाजी केली होती. मागच्या मॅचमध्ये तुर्भे संघाला परास्त केलं. खरं तर डहाणू या संघानं कौतुक करावं तेवढंच कमी आहे आणि याही संघाची गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 39 धाव्यांवरती रोखलं तुर्भे संघाला. ज्या संघाचा पहिला मॅचमध्ये 5 षटकांमध्ये 53 धावेची गरज असताना 3 षटकामध्ये त्या धावा त्यांनी कंप्लीट केल्या गेल्या होत्या. कानूर संघ आपल्याला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा, आयोजकांशी संपर्क साधा. या अर्थी पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. सिंगल धाव मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आता स्ट्राईक एंडवरती शुभम पाटीलला आपण पाहतोय. सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेली. धाव फलकावरती 10 धावा लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते. एका बाजूने डहाणू, दुसऱ्या बाजूने जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. इथं फिरून खेचलाय शुभम पाटीलच्या बॅट मधून चेंडू चाललाय फाईन लेगच्या वरतून. 6 धावा षटकार. प्लातून फटका पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारचे शॉट बॉल तुम्ही फेकू शकत नाहीयेत. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती षटकार चं प्रत्युत्तर दिलं गेलं. या ठिकाणी संयमी खेळी पाहायला मिळते. ज्या अर्थी षटकार आला तर नंतर एक सिंगल धाव आणि चांगली रणनीती आपल्याला शुभम पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आता स्ट्राईक एंडवरती संदेश आपल्याला पाहायला मिळतो आणि धावफलकावरती टोटल धावफलक जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांची मॅच, चांगली मॅच पाहायला मिळेल. इथे ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न, चांगला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला स्टॉप केलंय. धाव मात्र मिळणार नाही. आता कमबॅक केलंय या चेंडूवरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ इथून दुसऱ्या षटकातील शिल्लक असणार आहे. इथे चांगला फटका आता आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. धमाका. आतमध्ये सजवत असताना संदेश पाटीलला आपण पाहतोय. कमालीची बॅटिंग
मागच्या मॅच मध्ये देखील संकटातून बाहेर काढलं होतं आपल्या टीमला आणि तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना याही वेळेचा घुटना टेकला आणि फटका खेचलाय लगातार बार बार चेंडू सीमा पार षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज काशीनाथ हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जो 40+ खरं तर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी फेकली होती इथून देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल अन्यथा बामणडोंगरी संघ हा खूप धावा या ठिकाणी वसूलू शकतो मैदानाच्या आतमध्ये. का बॅटिंग पाहायला मिळते ज्या अर्थी शुभम पाटीलच्या बॅटमधून एक षटकार त्यानंतर संदेश पाटीलनं लगातार 2 षटकार खेचलेत आणि धावफलकावरती 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता गोलंदाज काशीनाथ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. स्ट्राईक एंडवरती शुभम पाटील आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि आता धावा भरपूर येत चालल्यात. इथे रोकावं लागेल काशीनाथला बामणडोंगरी संघाला. इथे नो बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी पंच दक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून नो बॉल चा कॉल या ठिकाणी देण्यात आलाय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. चला लगेच मॅच सुरू करा. येस नो बॉल पंचांचा इशारा पाहायला मिळतो आणि आता फ्री हिट असेल या चेंडूवरती मुक्तपणे खेळण्याची संधी शुभम पाटीलला मिळाले. किटपर्यंत या ठिकाणी फटका चांगला खेचला जाईल की काय हे चित्र पाहायला मिळणार आहे. या बॉलवरती एक्स्ट्रा ची धाव स्कोर कार्ड मध्ये जोडताना आपण पाहिली. धावफलकावरती 30 धावा लागल्या गेल्यात. काशीनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं रनअप मध्ये अडथळा आपल्याला पाहायला मिळाला आणि स्वतःला त्या ठिकाणी सावरलाय. महत्वाची मॅच इथून जिंकला तर एका ट्रॉफीचा हकदार जरूर तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाल परंतु चांगले प्रयत्न करावे लागतील. इथे व्हाईट बॉल अर्थातच फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात ज्या अर्थी 2 षटकामध्ये 29 होते आणि या षटकामध्ये आपण जर पाहायला गेला तर एक नो बॉल एक वाईट 2 धावा पुन्हा एकदा आल्या धावफलकावरती. 31 धावा लागल्या गेल्यात. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा शुभम आहे. त्याला संधी आहे फ्री हिटचा चेंडू खेळण्याची. महत्वाची मॅच आणि डहाणू संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना कुठेतरी धावा एक्स्ट्राच्या बहाल करतोय बामणडोंगरी संघाच्या खात्यामध्ये. फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल कंटिन्यू व्हाईट बॉल आल्या कारणाने. इथे पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. फटका हवेमध्ये भरपूर काळ आहे. रनआउटची संधी होती परंतु ती देखील हुकले आणि पंचांचा पुन्हा एकदा नो बॉल अर्थातच पुन्हा एकदा फ्री हिट पाहायला मिळेल. नो +2 एकूण 3 धावा या अर्थी येताना आपल्याला पाहायला मिळतील. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खराब गोलंदाजी पाहायला मिळते आणि समोर एक दादा संघ खेळत असताना कुठेतरी थोडासा दबाव देखील पाहायला मिळतो डहाणू या संघावरती परंतु दबावाला झुगारून मात्र या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. पंचांचा इशारा फ्री हिटचा. हेलिकॉप्टर फिरलाय अर्थातच उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड केलं तद्वर सिंगल पूर्ण केले गेले. आता स्ट्राईक एंडवरती संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी मागच्या षटकामध्ये
लगातार 2 षटकार मारत आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय, तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. खराब स्टार्ट या ठिकाणी काशीनाथनं दिलाय, परंतु आता कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. भरपूर वर्षाचा अनुभव, तब्बल 31 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे दांडगा आपल्याला पाहायला मिळतो. याही वेळेस पायावरती चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा सिंगल. आता थोडीशी लाईन भेटली की काय गोलंदाजाला असं आपण म्हणूयात. सिंगल डबल आता पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा शुभम आहे आणि बॅटिंग लाईनअप देखील खूप स्ट्रॉंग आहे बामणडोंगरी संघाचं. हे देखील विसरून चालणार नाही आहे. जे सलामीचे बॅटर्स बाद झाले आणि त्यानंतर संपूर्ण डाव मात्र संदेश आणि शुभमनं सावरलाय मैदानाच्या आतमध्ये. इथ्या फिरून खेळण्याचा प्रयत्न, खरं तर स्वतःवरती थोडासा नाराज फलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि मी म्हटलं होतं की या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे, परंतु धावा एक्स्ट्राच्या खूप गेल्या आणि त्यानंतर आता मात्र कमबॅक केलं काशीनाथ या गोलंदाजानं. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही उर्वरित काही चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातील बाकी असणार आहे. इथे समोर फेकला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूच्या मागे, परंतु झेल मात्र पकडू शकले नाहीयेत. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. जे झेल या ठिकाणी तुम्ही पकडायला पाहिजे त्या झेल मात्र ड्रॉप होत आहेत. लॉंग चेस होतं, परंतु झेल पकडायला पाहिजे होता. एक धाव पुन्हा एकदा मिळते. इथे देखील खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे खराब थ्रो. ज्या अर्थी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिरिक्त धावा या ठिकाणी डहाणू या संघाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत आणि हे कुठेतरी चुकीचं पाहायला मिळतोय. कारण बामणडोंगरी संघाचा जर आपण विचार केला तर गोलंदाजी भरपूर चांगली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली. अनेक स्पर्धा देखील या वर्षामध्ये ते जिंकलेत आणि ही स्पर्धा चांगले खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. पुन्हा एक डाऊन साइड मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट होतोय, वळतोय आणि ते 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल जर धावांचा आपण विचार केला तर 39 धावा लागल्या गेल्यात. अजूनही एक षटकाचा खेळ येणं बाकी आहे. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहायला मिळतात शेवटचं स्लॉगवर फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत, ज्यानं मागच्या मॅच मध्ये तुर्बे संघाला शांत केलं होतं, तोच प्रशांत आता आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. अर्थातच भरपूर धावा 3 षटकांमध्ये गेल्यात आणि आता इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी षटक फेकावा लागेल. कमीत कमी धावा द्याव्या लागतील तर आणि तरच या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. आता मोठे फटके मारण्याचे प्रयत्न केले जातील मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर सेट झालेत. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूने जर आपण पाहायला गेलात तर डहाणू आणि त्यांच्या अगेन्स्ट बामणडोंगरी संघ खेळत असताना चौथं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. प्रशांत रनअप मध्ये थोडंसं अडथळा त्याच्या आला आणि लगेच त्यांनी स्वतःला सावरलंय. डेड बॉल या ठिकाणी घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक असणार आहे. धावफलकावरती 39 धावा लागल्या गेल्यात. सुंदर मॅच. पहिला बॉल, इथे फुल टॉस, बिगेस्ट 6 पाहायला मिळतो शुभमच्या बॅट मधून. 6 धावा षटकार.
पहिल्याच बॉलवरती चिकून षटकार ठोकलाय. कमालीचा फटका, फुलटॉस होता आणि त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला. खरं तर कौतुक करावं लागेल या दोन्ही बॅटर्स जे मिडल ऑर्डरवरती आले आणि आपल्या संघाचा कोसलता डाव मात्र सावरला. धाव फलकावरती 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील हेलिकॉप्टर आणि आता आमच्या समालोचन कक्षाच्या समोर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षक देखील तेवढेच चांगलं पाहायला मिळाले. सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या 4 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं. इथे चांगला फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाही. अतिशय वेगाने चेंडू चाललाय. रेस लागली होती परंतु जिंकलाय चेंडू. आल्या 4. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमालीचे बॅटिंग शुभम पाटील यांच्या माध्यमातून केली जाते. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. याही वेळेचा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि यस चेक केलं जाईल टीव्ही अंपायर कडे. हा डिसिजन सोपवण्यात आला आहे. चला लवकरात लवकर आपण रनआउट चेक करायचा आहे. कुशल डिसिजन आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ देखील या ठिकाणी टीव्ही अंपायर यांच्या माध्यमातून घेतला जातोय. फलंदाज सुरक्षित आहेत आणि 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट शुभम यांची पाहायला मिळाली. धाव फलकावरती आता 53 धावा लागल्या गेल्यात. 53 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही उर्वरित काही चेंडूचा खेळ, 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. कमालीची बॅटिंग शुभम पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डहाणू संघ खरं तर गोलंदाजी करत असताना खूप साऱ्या धावा या ठिकाणी खर्च करतोय की काय मैदानाच्या आतमध्ये. इथे सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतायत फलंदाज, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. अजूनही पूर्वार्धामधील एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धाव फलकावरती 53 धावा लागल्या गेल्यात. 53 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे, त्याच्यावरती टार्गेट सेट किती होईल हे आपल्याला पाहायचं आहे. इथे हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे फंबल झाले. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, खराब थ्रो आणि 3 धावा
या ठिकाणी पूर्ण झाल्यात. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. पहिलं सत्र समाप्त झालं. धावफलकावरती 56 धावा. धावफलकावरती 56 धावा लागल्या. 57 धावेचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलं डहाणू संघासमोर. ठेवली होती ती आपण त्या लकी प्रेक्षकाला देणार आहोत. भूषण हिलम सन्माननीय साहेब यांच्या माध्यमातून ते पारितोषिक यस भूषण हिलम या हे पारितोषिक जिंकलेत. यस लकी प्रेक्षक आहेत, माफ करा. त्यांना पारितोषिक या ठिकाणी आपण देतोय सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते. आणि भूषण हिलम यांना हे पारितोषिक लकी प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल आणि चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतोय. खरं तर का होऊ नये, एवढे आपण रात्रभर जागलो त्याचं पारितोषिक काहीतरी मिळालंय. आणि पुढच्या वर्षी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटी देखील पाहणार आहोत लकी प्रेक्षकांसाठी. आज भरपूर प्रेक्षक पाहायला मिळाले, परंतु हा लकी ड्रॉचा पारितोषिक या ठिकाणी दिला जातोय. चला डहाणू संघ आपले सलामीचे जोडे मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. जास्त वेळ घेऊ नका. 56 धावा झाल्यात. 57 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला डहाणू संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि अजूनही आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. आज स्पर्धेचा अंतिम आणि शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली आणि आजची 4थी रात्र आणि कुठला संघ चॅम्पियन होईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डहाणू संघ आपल्याला विनंती करतोय कुठलाही जास्त वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये त्वरित फलंदाज पाठवायचे आहेत. यस पाठवलेले आहेत. चला मॅच देखील लगेच त्या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. षटकांची मॅच पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बामणडोंगरी संघानं 56 धावा बनवल्यात आणि 57 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डहाणू संघासमोर ठेवण्यात आलंय आणि स्ट्राइक एंड वरती जितेन आणि नॉन स्ट्राइक एंडला बच्चू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती बच्चू, नॉन स्ट्राइक एंड वरती जितेनला आपण पाहतोय. 57चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आज ओमकार नाईक यांचा वाढदिवस.
ओमकार, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतोय. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळतोय. महत्त्वाची मॅच आणि 57 धावेचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलंय. खरं तर बामणडोंगरी टीमसाठी नवीन पोसरीचे आमचे अमोलजी, सन्माननीय अमोलजी पाटील यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच बॉल या ठिकाणी अतिशय वेगवान आदित्यचा पाहायला मिळाला. 57चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल या मॅच मध्ये. इथे चांगला फटका आणि पायावरती चेंडू टाकला, त्याला सरळ फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बॉन्डलाईनच्या बाहेर धमाका षटकार. डहाणू संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. या संघाने देखील 2 संघाला परास्त करत इथपर्यंत प्रवास त्यांनी आपला निश्चित केलाय. आणि पहिला बॉल ज्या अर्थी निर्धाव आला होता, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती लोअर फुल टॉसला सरळ फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार आला. जितेंद्र रोठे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक या बॅटरसाठी आलाय. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. वॉट अ कॅच. फलंदाज आता बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठा धक्का त्या ठिकाणी होता. तकदीरनं पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज धनुष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बच्चून चांगला प्रयत्न केला होता, परंतु तदनंतर तकदीरनं त्या झेलला चांगला प्रतिसाद दिला आणि पकडला. तदनंतर एक मोठा धक्का डहाणू या संघाला मैदानाच्या आतमध्ये बसताना आपण पाहिला. आदित्यला सफलता मिळाली या तिसऱ्या चेंडूवरती, तिसऱ्या बॉलवरती. पुन्हा एकदा आदित्य सज्ज झालाय. इथे बाउन्स खूप प्रचंड पाहायला मिळाला आणि यस, मेन पंचांचा इशारा येतो की इट्स अ व्हाईट बॉल. अतिशय बाउन्स या ठिकाणी चेंडूनं प्राप्त केला होता. कमालीचा वेग पाहायला मिळतो आणि वेगासाठी जे गोलंदाज सर्व बामणडोंगरी संघाचे जाणले जातात. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 57चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये डहाणू संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. आता चेंडूला फिरवला, वळवला आणि गती देखील तेवढीच प्रचंड पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. आणि खरं तर मी सातत्याने उल्लेख जरूर करेल की या संघामध्ये नवोदित खेळाडूंना सातत्याने संधी दिली जाते. असे आमचे तेजस म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी एक नवीन खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि आर्यन याला खरं तर आपण जर पाहायला गेला तर आर्यन पाहायला मिळतो. त्यानंतर क्रिश म्हात्रे, हे सर्व यंग टॅलेंट घडवण्याचं काम तेजस म्हात्रे यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. हे नक्कीच मी या स्पर्धेच्या माध्यमातून सांगू इच्छितो. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. याही वेळेचा अफलातून चेंडू पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर गरकनगिरकी घेतोय. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल 1 गडी बाद 7 धावा पाहायला मिळत आहेत. तद्वर देऊया आपण एक डीजे साठी सुवर्ण संधी.
7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता येणारे चेंडू बाकी असतील 18 आणि जिंकण्यासाठी 50 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती बड्डे बॉय ओमकार नाईकला आपण पाहतोय, ज्यांनी इम्प्रेस केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना. कमालीची गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली, प्रचंड वेग पाहायला मिळाला. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज ओमकार नाईकला आपण पाहतोय. सुंदर मॅच पाहायला मिळते, परंतु डहाणू संघ कुठेतरी संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. इथे मोठे फटके मारावे लागतील, हात खोलावे लागतील. 18 मध्ये करायचे 50. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. पहिला बॉल, इथे चांगला फटका, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल डबल न काहीसा फरक पडणार नाहीये बामणडोंगरी संघाला. इथे मोठे फटके, हवाई हल्ले करावे लागतील. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला चेंडू ओमकारनं फेकला, त्याच्यावरती फक्त सिंगल धाव या ठिकाणी खर्च केले. प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमालीची बॅटिंग आपल्याला या ठिकाणी संदेश आणि शुभमची पाहायला मिळाली. मोठे फटके मारत मात्र आपल्या संघाचा डाव कुठेतरी सावरला, ज्या अर्थी तकदीर बाद झाला. तदनंतर आपण जर पाहायला गेला तर आर्यन बाद झाल्यानंतर सर्व जबाबदारी आपण संदेश आणि शुभमची पाहिली. याही वेळेचा कमालीचा बॉल पाहायला मिळतो. बॅटरचा पाहण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाहीये. कमालीची गोलंदाजी, वेग प्रचंड आणि तदनंतर सातत्याने हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कौतुक करावा लागेल तोफखाना, जेव्हा पहिले मॅच सुरू झाले तेव्हा देखील मी उल्लेख केला होता आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. इथे देखील जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगानं चेंडूला डिलिव्हर केलं. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळत असताना एक धाव, एकापेक्षा जास्त काही मिळतच नाहीये धावफलकावरती. टोटल आता जर आपण पाहायला गेला तर या मॅच मध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. डहाणू संघ आता मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क पाहिजे तसा होत नाहीये. इथे बॉलला फिरवलंय, जेवढी गती होती तेवढाच वेगाने चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवलं, ही खासियत आहे ओमकार नाईकची. चेंडू पडल्यानंतर कट झाला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 9 या धावसंख्येवरती आता पूर्णपणे थांबवण्यात आलंय डहाणू या संघाला. कमालीची गोलंदाजी, सातत्याने निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. बनसे रायगड चषकामध्ये आणि इथे एक्स्ट्रा व्हाईट बॉल पाहायला मिळेल. धावफलकावरती 10 धावा लागल्या गेल्यात. यस, वनबाउची वॉर्निंग देखील देण्यात आली आणि चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर गेला होता आणि या पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा देखील देण्यात आला होता. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे चांगला फटका, आता चेंडूला भिरकावलंय आणि पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. कौतुक करावं तेवढंच कमी. सर्व आयोजक मंडळी या ठिकाणी आपण व्यासपीठावरती, अर्थातच व्यासपीठाच्या आजूबाजूला देखील आपण पाहतोय आणि अतिशय दर्जेदार फ्लड लाईट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेचा फटका, लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फील्ड करतायत, परंतु कौतुक करावं लागेल त्या शेवटला चेंडूला अडवलं आणि याही वेळेचा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. इथे खराब गोलंदाजी पाहायला मिळते, ज्या अर्थी आदित्यने चांगली गोलंदाजी केली होती आणि या षटकामध्ये आता धावा येऊ लागल्यात. खरं तर इझी
ही मॅच घेण्याचा प्रयत्न बामणडोंगरी संघाच्या माध्यमातून केला जातोय, परंतु डहाणू संघ देखील कमी नाहीये. कमबॅक करू शकतात हे देखील खेळाडू, हे दाखवलंय मागच्याच बॉलवरती षटकार ठोकून. अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती धावा झाल्यात 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे चेंडू बाकी असतील 12 आणि जिंकण्यासाठी 38 धावेची गरज डहाणू या संघाला. जिंकण्यासाठी गोलंदाज जीत खोतला आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता येणारे 12 चेंडू 38 धावेची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. जीत गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. जीत खोतला आपण पाहतोय. महत्वाची मॅच, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष कायम पाहायला मिळतोय आणि याही वेळेस बाहेरच्या दिशेने चेंडूला फेकलं होतं, त्या ठिकाणी सिंगल सहजरित्या पूर्ण केली जाईल. 11 चेंडू आणि आता 37 धावेची गरज. धावफलकावरती 20 धावा लागल्या गेल्यात. 20 ऑन स्कोर बोर्ड. डहाणू संघ संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. ज्यार्थी आदित्यने चांगली गोलंदाजी केली, तदनंतर ओमकार नाईकने थोडीशी खराब गोलंदाजी केली, परंतु आता सुंदर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जीत खोत इथे देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला थ्रो पाहायला मिळतो. कलेक्टिंग देखील तेवढंच चांगली पाहायला मिळते. संदेश यांच्या माध्यमातून एकच धाव मात्र मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावफलकावरती सिंगल डबल न धावफलक पुढे हलताना आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 10 चेंडू 36 धावेची गरज. 10 बॉल 36 या स्पर्धेच्या माध्यमातून सुपर ओव्हर देखील हा नियम पाहायला मिळाला. इथे फुलटॉस होता, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न पाहायला मिळाले नाहीयेत. दूरवरून चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, अतिशय जोरकस थ्रो आणि त्याच्यावरती देखील या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल डबलने मी मगाशी देखील उल्लेख केला होता की काहीसा फरक पडणार नाहीये बामणडोंगरी संघाला. इथे हवाई हल्ले करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. ज्या अर्थी पहिल्या सत्रामध्ये 56 धावा बनवल्या होत्या, 57 धावेचं टार्गेट आणि मास्टर माइंड कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. जे गोलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये चेंज केली जाते. तेजस म्हात्रे यांच्या माध्यमातून काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. जीत खोत आणि इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठा धक्का. कानोर वॉइस कानोर टीमला विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधा. युवराज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवराज सिंग सारखी बॅटिंग करावे लागेल आता या मैदानाच्या आतमध्ये. इथे समोर फेकलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चालला हवेत झोक्या घेत, सीमा पार. 6 धावा षटका. सात बॉल आणि आता 28 धावेची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. 7 चेंडू 28 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल.
निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि आता खरं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. येणारे चेंडू बाकी असतील 6 आणि जिंकण्यासाठी 28 धावेची गरज. चला लगेच मॅच सुरू करा. कानवर बॉईज संघ आपण कुठे असाल तर स्टेजशी संपर्क साधा. लगेच पुढच्या मॅचचा टॉस देखील केला जाईल आणि मॅचला देखील सुरुवात केली जाणार आहे. त्याच्यामुळे विनंती करतोय आपण कुठेही असाल तर स्टेजशी संपर्क साधा. आता या मॅच मध्ये समीकरण येऊन ठेपलंय. 6 बॉल आणि 28 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश ठाकूर केटी आपल्याला पाहायला मिळत आहे. चला मॅच लगेच सुरू करा. कल्पेश 6 बॉल 28 धावेची गरज. या मॅच मध्ये मोठं टार्गेट आहे परंतु चेस करायचं असेल तर आता देखील मोठे फटके मारावे लागतील. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. इथं फिरून खेचलाय, पट्ट्यात टाकलं की कार्यक्रम झालाच पाहिजे समजा. 6 धावा षटकार. पाच चेंडू आणि आता 22 धावेची गरज. या मॅच मध्ये काही होऊ शकतं. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 5 बॉल आणि आता 22 धावेची गरज. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आणि आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपल्याला पाहायला मिळालं. येणारे चेंडू बाकी असतील 5 आणि 22 धावेची गरज. कानवर बॉईज टीम आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. बघा सातत्याने अलाउन्स केले जाते. विनंती असेल आपण याही वेळेचा हवेमध्ये झोका घे चेंडू चाललाय. बॅक टू बॅक दुसरा लगातार हवाई हल्ला षटकार. ज्या मॅच मध्ये असं वाटत होते की सहजरित्या बामणडोंगरी संघ विजयाकडे वाटचाल करतोय की काय, या 2 षटकारानं मॅचला पुन्हा एकदा युटर्न केलंय. येणारे चेंडू बाकी असतील आता मात्र 4 आणि जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. परंतु 15 जरी झाल्या तरी देखील सुपर ओव्हर होऊ शकते. हे देखील विसरून चालणार नाहीये. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जितेन यांच्या माध्यमातून यस, जे झोपले होते प्रेक्षक ते आता जागे झालेत. इथे व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू बाकी असतील आता 4 आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आणि सुपर ओव्हर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. मिळेल का? या देखील चांगला फटका होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतात अतिशय वेगानं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जितेननं आणि फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात होत आहेत बाद.
आता 3 बॉल आणि 14 धावेची गरज. तीन चेंडू. आता मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतो. जितेन आहे स्ट्राइक एंड वरती. 2 षटकार त्याने देखील मारलेत. अजूनही चांगले फटके मारायचे आहेत या मॅच मध्ये. कमालीचे मॅच. याही वेळेस पायावरती टाकला होता. इथे देखील चेंडू अतिशय वेगानं चाललाय. या चेंडूवरती धावा आल्या 4. मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट बाकी असेल. येणारे चेंडू बाकी असतील. आता मात्र 2 आणि जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. डीजे रोकमा ठोक. हो, 10 धावेची गरज. 9 आल्या तरी देखील सुपर ओव्हर होऊ शकतं. हे देखील विसरून चालणार नाहीये. कमालीचे मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हा बॉल इम्पॉर्टंट असणार आहे. इथे चांगला फटका. इथे हवेमध्ये फटका फसलाय. सोप्पा झेल आणि चिकू त्या ठिकाणी आहे. चुकी करणार नाहीयेत. पकडला झेल आणि संपलाय जितेनचा खेळ. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळतात, परंतु कमालीची बॅटिंग आपल्याला जितेनची पाहायला मिळाली. ज्या अर्थी असं वाटलं होतं की सहजरित्या बामणडोंगरी संघ विजयावरती शिक्कामोर्तब करेल, परंतु तसं काही पाहायला मिळालं नव्हतं. मैदानाच्या आतमध्ये येणारा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 10 धावेची गरज असेल डहाणू या संघाला. चला मॅच सुरू करा. 1 चेंडू 10 धावेची गरज आणि आता जवळजवळ विजयाच्या उंबरड्यावरती बामणडोंगरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विजय संपादित केलाय. वेल प्लेड बामणडोंगरी संघ आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी डहाणू संघाला आम्ही या ठिकाणी देतोय. पुढचे मॅच थोड्याच वेळात आपल्या समोर असेल. तत्पूर्वी सामन्यावरचा पुरस्कार आपण देऊयात.